नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत केक परफेक्ट मेजरमेंट सहित। तुम्ही सेम प्रमाण वापरलात तर तुमचा केक परफेक्टच बनेल। तर आपण बघूया रेसिपी। 1.5 पेला आपण दूध वापरला आहे, त्यामध्ये आपण आता साखर टाकूयात, पिठी साखर। ती बारीक करून पण तुम्ही घेऊ शकता, जाडी साखर आहे ती। 1 पेला आपण वापरली आहे। त्यानंतर आपण अर्धा पेला तेल वापरणार आहोत। पेल्याचंच प्रमाण तुम्ही ठेवा, जसं दाखवते त्याप्रमाणे। आपण आता ॲड करणार आहोत पायनॅपल इसेन्स। हे बघा, 5 ते 6 थेंब आपण पायनॅपल इसेन्स यामध्ये टाकणार आहोत। खूप छान त्याचा सुगंध येतो जेव्हा बेक होत असतो केक तेव्हा। थोडासा आपण इथे खायचा रंग वापरणार आहोत, पिवळा रंग, चिमूटभरच वापरायचा आहे, त्यामुळे कलर छान येईल केकला। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता या बॅटरमध्ये आपण मैदा टाकणार आहोत। चाळून घ्यायचा आहे मैदा। 1 पेला टाकलाय आपण, हा दुसरा पेला आणि तिसरा पेला, असं 3 पेले आपण मैदा घेतलेला आहे। आपण आता व्यवस्थित एकजीव करून घेऊयात बॅटर। आता यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवा, एकदम बारीक रवा असतो तो आपण टाकणार आहोत। तुम्ही नक्की याप्रमाणे करून बघा, खूप छान त्याला फुलतो पण केक व्यवस्थित। मिश्रण चांगलं एकजीव करून, हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। जसं प्रमाण दिलंय तसंच तुम्ही वापरा, परफेक्ट बनेल। आता यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत। एका पेल्यासाठी 1 चमचा, याप्रमाणे तुम्ही 3 चमचे बेकिंग पावडर वापरायचे आहे। हे बघा, तिसरा चमचा आपण घेतला आहे, छोटा चमचा वापरा। आणि त्याचबरोबर आपण जेवढं बेकिंग पावडर घेतले त्याच्या अर्ध प्रमाण आपण बेकिंग सोड्याचा इथे घेणार आहोत। म्हणजे खाण्याचा सोडा आपला आहे तो आपण 1.5 चमचा इथे घेतला आहे, खायचा सोडा। आता यावरती आपण 1 चमचा आपण व्हिनेगर टाकणार आहोत। हे बघा, 1 चमचा व्हिनेगर त्याच्यावरच आपण टाकणार आहोत, म्हणजे जे आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतला आहे, खायचा सोडा, त्यावरती टाकायचं आहे। त्यामुळे त्याला बबल्स येतात चांगले। याने चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत। एकाच डायरेक्शनने आपण पूर्ण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। एकच डायरेक्शन ठेवा तुम्ही या पद्धतीने। आता थोडेसे आपण टूटी फ्रुटी ॲड करूया। मुलांना आवडतं थोडं टूटी फ्रुटी वगैरे टाकली की। आपण आता केक टिनला बटर पेपर व्यवस्थित लावून घेतलेला आहे। हार्ट शेपचं माझ्याकडे इथे भांडं आहे अर्धा किलोचं, त्यामध्ये आपण आता हे बॅटर टाकून घेऊयात। जास्त पातळ बॅटर करायचं नाहीये। हे पूर्णपणे ट्रान्सफर करून झाल्यावरती आपण थोडे ड्रायफ्रूट स्प्रेड करणार आहोत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट ते तुम्ही याच्यावरती टाकू शकता। त्यासोबत आपण थोडी टूटी फ्रुटी पण आपण थोडीशी त्याच्यावर टाकून घ्यायचे, डेकोरेटिव्ह इफेक्ट येण्यासाठी व्यवस्थित। बघा किती छान दिसतंय, येलो कलर, रेड कलर, व्हाईट कलर, असं ग्रीन कलर, खूप छान दिसतं बघा असं टाकल्यावरती। जरासं टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला टिनला। आणि आपण हे प्रीहीट करून ठेवलेली होती कढई आपली 10 मिनिटं आधी, त्याच्यामध्ये आपण एक स्टँड ठेवला आहे छोटा। आणि ठेवताना जरा जपून ठेवत जा, हात वगैरे भाजण्याची शक्यता असते, काळजीपूर्वक ठेवायचे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। आता 25 ते 30 मिनिटांनंतर आपला केक व्यवस्थित बेक होऊन तयार झालेला आहे। लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हा बेक केलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण सुरी याच्यामध्ये घालून बघूया। काही सुरी आपली क्लीनली बाहेर आलेली आहे बघा, त्याला आपण आता ही कापून बघूयात केकला। सहजरित्या कापला जातोय बघा, एकदम सॉफ्ट असा स्पंजी आपला केक तयार झालेला आहे। केक पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही तो अनमोल्ड करा आणि
केक कापून तुम्ही सर्व करू शकता। साहित्याच्या मापासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। तसेच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।